नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। बीएडमध्ये कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती दिली जाते। तर बीएड कॅपचा पहिला जो कॅप राऊंड आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। याच्यामध्ये पाहू शकता की पोर्टलवरती 70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि पाहू शकता की 55,000च्या आसपास विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरीफाय झाले होते आणि त्यातील 30 ते 35,000 पर्यंत विद्यार्थ्यांना आज कॉलेज अलॉट झालेले आहेत। साधारणतः 16 ते 17,000 विद्यार्थ्यांना अजून कॉलेज अलॉट झालेले नाही। तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कॉलेज मिळालेले आहे तर त्यांच्यासाठी माहितीपर व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे आणि ज्यांना कॉलेज मिळालेले नाही आहेत यांना देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर पहिल्या प्रेफरन्सचं तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी गेला नाही आहेत आणि तुमचा फॉर्म तसाच राहिला तर तुम्ही कॅप प्रोसेसमधून बाद व्हाल। डायरेक्ट तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलवरती फॉर्म भरावा लागेल। पण याच्यामध्ये काही कारणानिमित्त कॉलेजमधून तुमचं ॲडमिशन कॅन्सल होत असेल, कॉलेजने जर तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं तर मात्र तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये संधी मिळू शकते। तर हा ॲडमिशन कॅन्सल होण्यामागचा फायदा आहे। जर तुम्ही स्वतः कॅन्सल केलं तर तुमचा अर्ज रद्द होईल। कॉलेजमध्ये जाऊन तुमचा अर्ज जर काही कारणामुळे रद्द झाला, मेथड चुकली असेल त्याच्यामुळे रद्द झाला तर तुम्हाला दुसऱ्या कॅपमध्ये प्रवेश मिळणार आहे। तर साधारणतः उद्यापासून ते 25 तारखेपर्यंत ज्यांना कॉलेज लागलेले आहेत आणि ज्यांना जे कॉलेज हवे होते त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीची मुदत 25 तारखेपर्यंत देण्यात आली आहे आणि साधारणतः 26 तारखेला प्रत्येक कॉलेजेसमध्ये किती ॲडमिशन झालेले आहेत, विद्यार्थ्याची नावं, त्यानंतर मेरिट कितीचं लागलेलं आहे, कॅटेगरीमध्ये टॉपर कितीचं आहे, लोएस्ट कितीचं आहे, तर याची संपूर्ण माहिती अपडेट करण्याचं काम 26 तारखेला केलं जाणार आहे आणि 26 तारखेला प्रत्येक कॉलेजनुसार ज्या रिक्त जागा आहेत त्या आपल्याला कॅटेगरीनुसार कळणार आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच कॅप राऊंड जो दुसरा आहे तो 29 तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला पोर्टलवरती पाहता येणार आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालेलंच आहे, त्यांनी ते कॉलेज घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी जो ऑप्शन आलेला आहे फ्रीज हा ऑप्शन घ्यायचा आहे। 1000 रुपये पे करायचे आहेत आणि सगळी आवश्यक ती कागदपत्रे जेवढे फॉर्ममध्ये दिले होते सगळ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला 25 तारखेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये ज्यांना कॉलेज नको आहे तर त्यांनी फक्त बेटरमेंट ऑप्शन घ्यायचा आहे। हा बेटरमेंट ऑप्शन ज्यांना पहिला प्रेफरन्स लागलेला आहे अशांना येणार नाही आहे। ज्यांना दुसरा प्रेफरन्स, तिसरा प्रेफरन्स लागलेला असेल, कॉलेज तिसरं जर अलॉट झालेलं असेल, दुसरं अलॉट झालेलं असेल तर त्यांना बेटरमेंट हा ऑप्शन आहे। जर तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन घेत असाल तर तुम्हाला हे कॉलेज मिळालेलं आहे ते होल्डवर राहील, त्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही दिलेल्या लिस्टमधील इतर कॉलेज आहेत त्यांचा विचार कॅप राऊंड 2 साठी केला जाणार आहे। कॅप राऊंड 2 साठी वेगळा काय फॉर्म भरायची गरज नाही आहे। जे कॅप 1 साठी जे तुम्ही ऑप्शन फॉर्म दिले होते, कॉलेज ऑप्शन दिले होते त्याच कॉलेजेसचा विचार केला जाणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जो 29 तारखेला कॅप राऊंड प्रसिद्ध होणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असलेलं कॉलेजेस लागलं तर तुम्ही हे जे बेटरमेंटसाठी ऑप्शन घेतलेलं आहे तर ते कॉलेज आहे ते तुम्हाला स्किप करून पुढचं कॉलेज आहे ते तुम्हाला मिळणार आहे। पण आता यासाठी वेगवेगळे 1000 रुपये द्यावे लागणार नाही आहे। तर बेटरमेंटसाठी तुम्ही जे 1000 रुपये फी पे करणार आहात तीच फी पुढच्या कॉलेज सिलेक्शनसाठी कन्वर्ट केली जाणार आहे। तर हा बेटरमेंटचा फायदा ज्यांना 1 नंबरचं प्रेफरन्स लागले नाही आहे, इतर प्रेफरन्स लागलेला आहे त्यांना हा होणार आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कॅन्डिडेट आहेत ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे परंतु त्यांच्या ठिकाणी कॅटेगरी असेल ओबीसी पण अलॉटमेंट ओपनमधून झालेलं आहे असं आलं असेल तर त्यांना प्रश्न पडत आहे की आम्ही ॲडमिशन करावं की नाही। तर त्यांनी नक्कीच ॲडमिशन करायचं आहे, कारण का पोर्टलमार्फत जर झालं असेल तर तुमचं कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीला ओपनच्या जागांमधून तुम्हाला संधी दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे आणि स्कॉलरशिप देखील मिळणार आहे। तर या संदर्भात तुम्ही कॉलेजला देखील विचारणा करू शकता, आम्ही जी माहिती देतोय तीच तुम्हाला मिळणार आहे। आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत ज्यांना कॉलेज अलॉट झाले नाही आहे त्यांनी देखील प्रतीक्षा करायची आहे। केवळ 35,000च्या आसपासच्या जागा आता या अलॉट झालेल्या आहेत। अनेकांनी बेटरमेंट ऑप्शन देखील घेतलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये जास्तीत जास्त कॅन्डिडेटना आपापले कॉलेज मिळून जाणार आहेत। त्यामुळे काही कॅन्डिडेट असे आहेत की 90% किंवा 92% चांगले गुण मिळून सुद्धा त्यांना कॉलेज अलॉट झाले नाही आहे, त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे। कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज मिळणार एवढं नक्की। त्यामुळे ज्यांना कॉलेज मिळालेले आहे त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांना बेटरमेंट ऑप्शन घ्यायचं आहे ते बेटरमेंट
ऑप्शन घेऊन घरीच थांबू शकता, कुठेही जायची गरज नाही आहे. आणि ज्यांना कॉलेज अलॉट झाले नाही आहे त्यांनी कॅप राऊंड 2साठी वेट करायचं आहे. त्यांना देखील ऑनलाईन फॉर्ममध्ये काहीच बदल करण्याची गरज नाही आहे. आपोआप तुम्ही जे कॉलेज दिलेले आहेत याच्यावरती पुढचा राऊंड आहे तो लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने असे विद्यार्थी आहेत ज्यांना नॉट अलॉट आलेला आहे त्यांना सेकंड राऊंडमध्ये चान्स दिला जातो आणि बहुतेकशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये चान्स मिळतो. अनेकांचा संभ्रम आहे की पहिल्या राऊंडमध्ये माझा नंबर लागला नाही आहे त्यामुळे माझा आता बी एड होणार नाही आहे. तर घाबरून जाऊ नका. दुसऱ्या राऊंडमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त संख्येने जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा ॲडमिशन कन्फर्म होतं म्हणजे होतं. तर अशा प्रकारे ही आत्ताची अपडेट आहे. मेथडनुसार हे सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं झालेलं नाही आहे त्यांनी प्रतीक्षा करा, दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन होणार एवढं नक्की. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. जर काही तुमच्या शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.